त्यांवर नाही, आम्हाला तर असं काही ऐकायला मिळालं नाही. आमच्याशी तर अनेक पदाधिकाऱ्यांनी मॅडम नाराजी व्यक्त केली. अहो, मी तुम्हाला काय सांगितलं, इतक्या मोठ्या समस्या आहे महाराष्ट्रामध्ये. 4 वर्षाच्या चिमुकलीला न्याय द्या, हे आमच्या घरातलं भांडण आहे. आम्ही कसंही घरातही, मला सांगा, तुम्ही 5 भाऊ असतात तर भांडणं होत असतात. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पाहता तुमचे वरिष्ठांचंच कार्यकर्त्यांवरती रोख असल्याने कार्यकर्ते जातात, त्यांना घरातलं भांडण कसं बोलू शकतो तुम्ही? अहो, घरातलंच भांडण असतं. कार्यकर्त्या म्हणजे आमचा कुटुंब प्रमुख असे तुमच्या घरातला राहिला का? नाही. भाजप बघा, काही जण जे भाजपमध्ये गेले ना, ज्यांना भीती वाटत होती की आम्ही या ठिकाणी बाबा निवडून येऊच शकत नाही, आम्ही काहीच केलं नाही काँग्रेसमध्ये, मग काय तर भाजपमध्ये जायचं. तिथं तर तुम्हाला माहिती आहे, मशीन तयारच आहे, बटनच दाबाचं काम ठेवलेलं आहे फक्त, म्हणून ते गेले. काँग्रेसमध्ये एखादाही पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केलेला नाही. अहो, कसं म्हणता तुम्ही? मग तुमची माहिती कमी असावी असं नाही. बरेचसे लोक आज प्रवेश करतायत, काल 2-3 दिवस झाले सारखे फोन येत आहेत. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, म्हणतात ना, जिथं गुळ असतात तिथंच माशा लागत असतात. तर आता ज्या ठिकाणी गुळ दिसताय, जे सत्तेला लालची झालेले लोक आहेत ते त्या ठिकाणी जातील, पण जे प्रामाणिक लोक आहेत ते कधीही पक्ष सोडून जाणार नाही. तुम्ही काळजी करू नका. काँग्रेस पक्ष हा मोठा पक्ष आहे आणि तो कायम असा राहील. परंतु मला एक सांगायचं आहे की महाराष्ट्रात सर्वात जास्त आमिष दाखवण्यापेक्षा महिलेला सुरक्षेची गरज आहे, आणि ते आम्ही महिला काँग्रेस सुरू करताय. वेळ पडल्यास रस्त्यावर उतरू, वेळ पडल्यास त्यांच्या मंत्र्यांना आम्ही शेवटला शब्द बोलणार नाही. त्या दिवशी आम्ही बोललो होतो, त्यांना अत्यंत वाईट वाटलं त्या गोष्टीचं, परंतु तेही करायचं काम पडलं ना ठोकायचं तर आम्ही निश्चित ठोकू. कारण आमच्या कांचन सारख्या खूप रणरागिणी आमच्याकडे आहेत की त्यांना रोखू शकतो.